अजित पवारांनी पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे। आज पुण्याच्या बोट क्लब इथे दुपारी 12 वाजता ही बैठक पार पडणार आहे। राज्यातल्या निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादीकडून अद्यापही उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीये। त्यातच राष्ट्रवादी किती जागा लढणार हे देखील अद्याप अस्पष्ट आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आज अजित पवारांनी पक्षातील सर्व आमदारांची ही अतिशय महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार, काय अपडेट? प्राजक्ता, दर मंगळवारी अजितदादा मुंबईत आपल्या पक्षाच्या आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक घेतात, पण यावेळेस दादा पुण्यात आहेत, त्यामुळे ती बैठक पुण्यात होते असं पक्षाकडनं सांगितलं गेले। अजेंडा जर विचारला गेला तर अजेंडा हा नेहमीचा आढावा असं त्यांचं सांगितलं गेलंय, पण प्रत्यक्षात तसं नाहीये। कारण ह्या महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीला 6 जागांची अपेक्षा आहे, प्रत्यक्षात फक्त 3च मिळतात अशी सूत्रांची माहिती आहे। एक बारामती मिळते, दुसरी इकडे शिरूर मिळते आणि तिसरी रायगड। त्यांना नाशिक हवी आहे, तिकडे गडचिरोली हवी होती, परभणी हवी होती, पण गडचिरोली भाजपने घेतली, परभणी जानकरांना दिली जाते, नाशिक काही मिळत नाही कारण तिथे भाजप आणि शिवसेनेचाही दावा कायम आहे। मग आपल्या 3 जागात कसं भागवायचं? पश्चिम महाराष्ट्रातला जो महत्वाचा पक्ष आहे राष्ट्रवादी, त्याला फक्त 3 जागांवर बोलवण केली जात असेल तर पुढे कसं जायचं ही चर्चा कदाचित आजच्या बैठकीत होऊ शकते। आणि दुसरं असं, जानकरांना पुन्हा महायुतीत घेतल्यानंतर बारामतीतून कोण लढणार? नेमकं महादेव जानकरांना कमळावर लढवलं जाणार की सुनेत्रा पवारच लढणार याविषयी या तर्कवितर्क लढले जातात। पण प्रत्यक्ष सुनेत्रा पवारांचा दौरा आजही चालू आहे, म्हणजे आजही त्या भोर तालुक्यात फिरणार आहे। थोडक्यात राष्ट्रवादी अजून तरी ठाम आहे की सुनेत्रा पवारांनाच लढवायचं, पण सर्वे जे सांगतात ती सीट डेंजर झोन मध्ये असल्याचं बोललं जातं। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये आता अजित पवार काय सूचना देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूया।